नमस्कार विद्यार्थी मित्र. या अगोदरच्या तासामध्ये आपण सहकाराचा अर्थ आणि सहकार तज्ज्ञांनी सहकाराच्या ज्या विविध व्याख्या केलेल्या आहेत तर त्या व्याख्यांसंदर्भात माहिती पाहिलेली आहे की सभासद आणि हा जो काही समाज आहे तर या समाजाच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी लोकशाही पद्धतीनं जी संस्था आपलं कार्य पार पाडत असते त्या संस्थेला सहकारी संस्था किंवा सहकारी संघटना असं म्हटलं जातं. अशा प्रकारची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या आपण या अगोदरच्या तासामध्ये पाहिलेली आहे. समाजाचे जे काही दुर्बल घटक आहेत तर ते दुर्बल घटक आपल्या आर्थिक हिताचं जे काही रक्षण आहे तर ते रक्षण करण्यासाठी या सहकारी संघटना किंवा सहकारी संस्था एकत्र येऊन स्थापन करत असतात. मग हा जो काही सहकार आहे तर या सहकाराचा जो काही अर्थ आहे तर त्या अर्थासंदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपल्याला या जे काही सहकार चळवळ आहे तर या सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर त्या इतिहासासंदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. तर सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर त्या इतिहासाचं 3 भागामध्ये विभाजन किंवा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर ते 3 भाग कोणते आहेत तर पहिला भाग केलेला आहे जागतिक सहकार चळवळीचा इतिहास, दुसरा भाग आहे भारतातील सहकार चळवळीचा इतिहास आणि तिसरा भाग आहे महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या HSC बोर्डानं हे जे काही कोविड-19चं जे काही संकट आपल्यावर कोसळलेलं आहे त्या संकटामुळं आपलं जे काही कॉलेज आहे किंवा शैक्षणिक जीवन आहे तर ते जीवन विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळं काही सिलेबस किंवा अभ्यासक्रमसुद्धा कमी केलेला आहे. तर तो कमी केलेला जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये जागतिक सहकार चळवळीचा इतिहास आणि भारतातील सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर या 2 घटकाचा समावेश केलेला आहे. हे दोनही घटक आपल्याला बोर्डाची जी काही परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. फक्त महाराष्ट्रातील जे काही सहकार चळवळीचा इतिहास आहे तर त्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मात्र बोर्डाची जी काही प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा विचारण्याची शक्यता आहे. कारण तो जो काही भाग आहे तर तो भाग रद्द केलेला नाही. तेव्हा या सहकार चळवळीचा हा जो काही इतिहास आहे तर त्या इतिहासाचं जे काही 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. जरी जागतिक सहकार चळवळीचा इतिहास आणि भारतातील सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास कमी केलेला असेल, हा घटक वगळलेला असेल तरी पुढचा जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमासंदर्भात आवश्यक असणारं जे काही ज्ञान आहे तर ते परिपूर्ण ज्ञान जर आपल्याला अवगत करायचं असेल, मिळवायचं असेल तर या म्हणजे जागतिक सहकार चळवळीचा इतिहास आणि भारतातील सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास आपल्याला थोडक्यात का होईना माहीत असणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला हे जरी घटक वगळलेले असले तरी या घटकासंदर्भात थोडक्यात माहिती पाहिजे आहे. तर प्रथमतः आपल्याला जे काही जागतिक सहकार चळवळ आहे तर त्या जागतिक सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. तर जागतिक सहकार चळवळ जे आहे तर त्या सहकार चळवळीचा जो काही उगम आहे तर ही या सहकार चळवळीचा जो काही उगम आहे तर तो उगमच युरोप खंडातील इंग्लंड हे जे काही राष्ट्र आहे तर त्या राष्ट्रामध्ये झालेला आहे. म्हणजे ही सहकार चळवळ सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये अस्तित्वात आलेली आहे तर इंग्लंड या देशामध्ये अस्तित्वात आलेली आहे. आणि ही सहकार चळवळ इंग्लंडमध्ये अस्तित्वात येण्यासाठी कोणती घटना कारणीभूत ठरलेली आहे किंवा कशामुळं ही सहकार चळवळ अस्तित्वात आलेली आहे, जन्मास आलेली आहे, उदयास आलेली आहे तर 1760 मध्ये इंग्लंड या देशात किंवा राष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांती त्या देशामध्ये सहकार चळवळ अस्तित्वात येण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून अनेक सहकार तज्ज्ञांना सांगितलेलं आहे की सहकार चळवळ हे औद्योगिक क्रांतीचं एक अपत्य आहे किंवा मूल आहे किंवा औद्योगिक क्रांती ही सहकार चळवळीची जननी आहे किंवा माता आहे. जर औद्योगिक क्रांतीचा जन्म झाला नसता किंवा औद्योगिक क्रांती झाली नसती तर सहकार चळवळ अस्तित्वातच आली नसती. सहकारी संस्था स्थापन करण्याची जी काही गरज आहे तर ती गरजच भासली नसते. मग औद्योगिक क्रांतीमुळे ही जी काही सहकार चळवळ आहे तर ही सहकार चळवळ कशा प्रकारे अस्तित्वात आलेली आहे तर औद्योगिक क्रांती झाल्यामुळे मोठमोठाल्या ज्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्या इंग्लंडमध्ये अस्तित्वात आल्या, यंत्रसामग्री अस्तित्वात आली, निर्माण झाली आणि त्या यंत्राच्या साह्यानं या कंपन्यांमधून वस्तूचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन होऊ लागलं. मग या अगोदर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू कशाच्या साह्याने निर्माण केल्या जात असत तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू लघु आणि कुटीर उद्योगामधून म्हणजे अनेक वेळा हातानं
किंवा जी काही लाकडी अवजार आहेत तर त्या अवजाराच्या साहाय्यानं किंवा यंत्रसामुग्रीच्या साहाय्यानं किंवा घरीच निर्माण केलेली जी काही यंत्रसामुग्री आहे तर त्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्यानं काय केलं जायचं तर या ज्या काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा निर्माण केल्या जायच्या. परंतु ज्यावेळेस औद्योगिक क्रांती घडून आली तर त्यावेळेस यंत्राच्या साहाय्यानं वस्तूंचं उत्पादन होऊ लागलं. मग ते कमी वेळेत कमी खर्चात आकर्षक अशा प्रकारच्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. एकसारख्या वस्तू अस्तित्वात येऊ लागल्या, निर्माण होऊ लागल्या. लघु आणि कुटीर उद्योगामध्ये हाताने वस्तू निर्माण केले जात असल्यामुळं त्या वस्तू उत्पादित करण्यासाठी जास्त वेळ लागायचा, जास्त खर्च यायचा आणि निर्माण होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू सुद्धा तितकाशा आकर्षक नसत, एकसारख्या नसत आणि त्या वस्तू उत्पादित करण्यासाठी जास्त वेळ जास्त खर्च येत असल्यामुळं त्या वस्तूचा जो काही उत्पादन खर्च आहे तर तो उत्पादन खर्च जास्त असल्यामुळं आपोआप त्या वस्तूची जी काही किंमत आहे तर ती किंमत सुद्धा कशी जास्त आकारली जायची. आणि या ज्या काही इंग्लंडमध्ये ज्या काही संयुक्त भांडवली कंपन्या किंवा या ज्या काही उद्योजकांनी आपल्या खाजगी कंपन्यांची उभारणी केलेली होती तर या कंपन्यांचा किंवा कंपनी मालकाचा उद्देश सुद्धा काय होता, नफा कमवणं हा उद्देश होता. मग नफा कमवण्यासाठी ते काय करत असत तरी आपल्या उद्योगामधून किंवा कंपनीमधून निर्माण केलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंची जी काही किंमत आहे तर ती किंमत सुद्धा जास्त आकारत असत. त्यानंतर त्या कंपनीमध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत तर त्या कामगारांची आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारची पिळवणूक किंवा फसवणूक हे कंपनी मालक करत असतात. तर आर्थिक फसवणूक कशी करत असत तर त्यांना कमी वेतन देत असत आणि शारीरिक फसवणूक कशी करत असत तर त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेत असत आणि त्यांना आवश्यक असणार जे काही इतर सुविधा आहेत तर त्या इतर सुविधांपासून त्यांना वंचित ठेवत असत, दूर ठेवत असत. म्हणजे आरोग्यासंदर्भातल्या सुविधा, पगारी सुट्टी संदर्भातल्या, रजा संदर्भातल्या जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधा किंवा वाहतुकीची जी काही साधनं आहेत म्हणजे घरापासून कंपनीपर्यंत जाण्यासाठी जी काही वाहतुकीची सुविधा आवश्यक असते तर अशा प्रकारच्या जे काही सुविधा आहेत तर त्या कुठल्या सुविधा हे कंपनी मालक या कामगारांना उपलब्ध करून देत नव्हते. मग या कामगारांना मिळणारं जे काही वेतन आहे तर ते वेतन अति अल्प होतं, तुटपुंज होतं आणि या उत्पन्नामधून या वेतनामधून काय करावं लागायचं, त्यांना आपली आणि आपल्या कुटुंबियाची जी काही उपजीविका तर ती उपजीविका भागवावी लागायची. आपला आणि आपल्या कुटुंबियांचं जे काही जीवन आहे तर ते जीवन जगण्यासाठी काय करावं लागायचं तर आवश्यक असणारे जे काही वस्तू व सेवा आहे तर त्या वस्तू व सेवा खाजगी व्यापाऱ्याकडून खरेदी कराव्या लागायच्या. मग कमी उत्पन्न असल्यामुळं हलक्या प्रतीच्या वस्तू खरेदी कराव्या लागायच्या, हलक्या प्रतीचं अन्नधान्य खरेदी करावं लागायचं, हलक्या प्रतीचे कपडे खरेदी करावे लागायचे आणि तेही पुरेशा प्रमाणात खरेदी करता येत नसत. म्हणजे या कामगारांचं त्यांच्या कुटुंबियांचं जे राहणीमान आणि जीवनमान आहे तर ते राहणीमान आणि जीवनमान त्यामुळं खालावलेलं होतं. याचा परिणाम काय झालेला होता की या कंपन्यांना प्रचंड अशा प्रकारचा जे काही पैसा आहे तर तो पैसा किंवा उत्पन्न किंवा नफा प्राप्त होत होता. म्हणजे हे कंपनी मालक आहेत तर हे कंपनी मालक आणखीनच श्रीमंत होत गेले आणि हे जे काही कामगार आहेत तर ते कामगार आणखीनच गरीब होत गेले आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली जी काही दरी आहे तर ती दरी मोठ्या प्रमाणावर रुंदावत गेली. आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आली आणि भांडवलदार वर्ग जो आहे तर तो वर्ग अस्तित्वात आला. मग हा जो काही भांडवलदार वर्ग आहे तर त्या भांडवलदार वर्गाचा मुख्य उद्देश किंवा हेतू काय होता तर नफा कमवणं होता आणि नफा कमवण्यासाठी तो काय करायचा, सर्वसामान्य जो काही ग्राहक वर्ग आहे, जो कामगार वर्ग आहे तर त्या कामगारावर अन्याय करायचा, अत्याचार करायचा, त्यांची फसवणूक, त्यांची लुटवणूक हा जो काही भांडवलदार वर्ग आहे किंवा कंपनीचे जे काही मालक आहेत तर ते मालक करीत असतात. मग हे सर्व चित्र समाजाच्या समोर आलं. त्यावेळेस अनेक विचारवंतांनी हा विचार केला की हा गोरगरिबांवर होणारा जो काय अन्याय आहे, त्यांच्यावर होणारा जो काय अत्याचार आहे, त्यांची होणारी काही फसवणूक आहे, लुटवणूक आहे तर ती फसवणूक लुटवणूक जर आपल्याला थांबवायची असेल तर यासाठी काहीतरी उपाय शोधून काढणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. आणि त्यावर उपाय कोणता शोधून काढण्यात आला तर सहकारी संस्था हा जो काही उपाय आहे तर तो उपाय शोधून काढण्यात आला. आणि हे कशा पद्धतीनं हा उपाय शोधून काढण्यात आला याचंही उदाहरण आपल्याला या जागतिक सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर त्या इतिहासामध्ये पाहायचं. तर इंग्लंडमध्येच रॉबर्ट ओवेन नावाचा एक उद्योजक किंवा कंपनी मालक होता. या रॉबर्ट ओवेनची इंग्लंडमध्ये एक कंपनी कार्यरत होती आणि त्या कंपनीचं नाव होतं निलेनार्क. या निलेनार्क कंपनीमध्ये सुद्धा अनेक कामगार काम करत होते आणि या कामगारांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार केले जात होते. त्यांची सुद्धा आर्थिक शारीरिक अशा दोन्ही प्रकारची जी काही फसवणूक आहे तर ती फसवणूक किंवा पिळवणूक केली जात होती. मग या कामगारांची आर्थिक पिळवणूक किंवा फसवणूक कशा पद्धतीनं केली जात होती तर हे आपण अगोदरही पाहिलेलं आहे की त्यांच्याकडूनही म्हणजे निलेनार्क कंपनी जी आहे रॉबर्ट ओवेनची तर त्या कंपनीमध्ये सुद्धा जास्त वेळ काम करून घेतलं जायचं, त्यांना कमी वेतन दिलं जायचं, त्यांना इतर सुविधांपासून वंचित ठेवलं जायचं. मग यांना मिळणारं वेतन तुटपुंज असल्यामुळं त्यांना सुद्धा
आपलं जे काही जीवन आहे तर ते जीवन मोठ्या हालाकीमध्ये जगावं लागत होतं. आणि शेवटी एक दिवस रॉबर्ट ओवेननं पाहिलं की आपल्या गिरणीमधील जे काही कामगार आहेत किंवा कर्मचारी आहेत तर ते कर्मचारी किंवा कामगार आपलं जीवन मोठ्या हालाकीमध्ये जगत आहेत. तर हे कशामुळं घडत आहे? तर रॉबर्ट ओवेनच्या लक्षात आलं की आपण त्यांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करत आहोत. आणि ही आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक कशामुळं करणं आपल्याला शक्य आहे? तर हे कामगार संघटित नाहीत, ते असंघटित आहेत. आणि त्यामुळं काय होतंय की हे संघटित नसल्यामुळं आपण काय करतो, त्यांची आर्थिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारची फसवणूक करत आहोत, पिळवणूक करत आहोत. तेव्हा या रॉबर्ट ओवेन आपल्या गिरणीमधले जे काही कामगार आहेत तर त्या कामगारांना एक दिवस संघटित केलं, एकत्र बोलावलं, त्यांची एक मीटिंग, एक सभा आयोजित केली. आणि त्या सभेमध्ये त्यांना सांगितलं की कामगार मित्र, तुम्ही या कंपन्यांमध्ये काम करत आहेत त्यापासून या सर्व कंपनी मालकांना प्रचंड अशा प्रकारचा जो काही पैसा आहे, उत्पन्न आहे, नफा आहे तर तो नफा प्राप्त होतोय. परंतु आम्ही जे काही कंपनी मालक आहोत तर ते कंपनी मालक मात्र नफा कमवणं हा आमचा मुख्य हेतू असल्यामुळं तुमची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक पिळवणूक करत आहोत. आणि हे कशामुळं आम्हाला शक्य आहे? तर तुम्ही संघटित नाहीत, तुमची संघटना नाही. त्यासाठी तुम्ही काय करणं आवश्यक आहे? प्रथमतः तुमचे अधिकार काय आहेत ते समजावून घेणं आवश्यक आहे. तुमचे अधिकार तुम्हाला माहीत नाहीत, तुमचे कार्य तुम्हाला माहीत नाही, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहीत नाहीत. हे सर्व जर तुम्ही समजावून घेतलं आणि तुम्ही जर संघटित झाला, तुमची संघटना निर्माण केली आणि कंपनी मालकाच्या विरोधात जर तुम्ही आंदोलन केलं तर निश्चितच कंपनी मालकांना काय करावं लागेल? तुमच्यावर होणारे जे काय अन्याय आहेत, अत्याचार आहेत तर ते कमी करावे लागते. तुमच्याकडून ठराविक वेळ काम करून घ्यावं लागेल, तुम्हाला किमान वेतन द्यावं लागेल आणि इतर ज्या काही सर्व सुविधा आहेत तर त्या सर्व सुविधा तुम्हाला द्याव्या लागतील. तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि मग रॉबर्ट ओवेनच्या गिरणीमधील सर्व कामगार संघटित झाले, त्यांनी आपली संघटना निर्माण केली, रॉबर्ट ओवेनच्या विरोधातच आंदोलन केलं. आणि मग शेवटी रॉबर्ट ओवेननं काय केलं की या कामगारांना त्यांचे जे काही सर्व अधिकार आहेत तर ते सर्व अधिकार बहाल केले, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास म्हणजे तयारी दर्शवली, त्यांच्याकडून ठराविक वेळ काम करून घेण्यास प्रारंभ केला, त्यांना किमान वेतन देण्यास सुरुवात केली आणि त्यांना इतर ज्या काही सुविधा आहेत तर त्या सुविधा देखील पुरवल्या जाऊ लागल्या. मग रॉबर्ट ओवेनच्या गिरणीमधील सर्व कामगार त्यांना जास्त वेतन मिळालं, त्यांना कमी वेळ काम करावं लागलं, त्यांना इतर सुविधा प्राप्त झाल्या त्यांचं. त्यामुळं काय झालं? जीवनमान उंचावलं, राहणीमान उंचावलं. मग इतर कंपन्यांमधले जे काही कामगार आहेत तर त्या कामगारांना पाहिलं की रॉबर्ट ओवेनच्या गिरणीमधील कामगारांना हे कशामुळे शक्य झालेलं आहे? तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की रॉबर्ट ओवेनच्या गिरणीमधील जे काही कामगार आहेत तर त्या कामगारांनी काय केलेलं आहे की आपली एक संघटना निर्माण केलेली आहे आणि त्या संघटनेच्या जोरावर हे सर्व साध्य केलेलं आहे. तेव्हा आपण सुद्धा संघटना निर्माण केल्या पाहिजेत. आणि मग त्या कंपन्यांमधल्या कामगारांनी सुद्धा आपल्या संघटना निर्माण केल्या आणि संघटनेच्या जोरावर आवाज उठवून सर्व कंपनी मालकाकडून किंवा उद्योजकाकडून आपल्याला रॉबर्ट ओवेनच्या गिरणीमधील कामगारांप्रमाणे सर्व सुविधा प्राप्त करून घेतल्या. आणि म्हणूनच सर्वात प्रथम कामगाराची जी काही संघटना आहे तर ती संघटना निर्माण करण्याचं किंवा बांधण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोणी केलं? रॉबर्ट ओवेननं केलं. आणि म्हणून रॉबर्ट ओवेनला काय म्हटलं जातं? तर आधुनिक सहकाराचं जनक असं म्हटलं जातं. सहकाराचा जो काही पाया आहे, सहकारी संघटनेचा जो काही पाया आहे तर तो पाया या कामगारांच्या संघटनेच्या माध्यमातून रॉबर्ट ओवेननं सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये रचलेला होता. मग त्याच धर्तीवर इंग्लंडमधील जे काही रॉसडेल हे गाव आहे तर या गावामधील जे काही विणकाम करणारे कामगार होते तर हे कामगार काय तर विणकाम करण्याचं जे काही काम आहे तर ते काम करत असत. मग रॉबर्ट ओवेनच या रॉसडेल गावातील म्हणजे 1844 मध्ये या रॉसडेल गावातील जे काही विणकाम करणारे कामगार आहेत तर त्यामधल्या 28 लोकांना संघटित केलं आणि एक ग्राहक भंडार किंवा ग्राहक सहकारी संस्था स्थापन केली. मग या ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून काय केलं की एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या वस्तू घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा एका कंपनी मालकाकडून त्या खरेदी केल्या. मग त्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळेस खरेदी केल्यामुळे त्या कमी किमतीमध्ये प्राप्त झाल्या आणि कमी किमतीमध्ये प्राप्त झाल्यामुळे त्या वस्तू या ग्राहक भांडारानं सुद्धा काय केलं? आपले जे काही ग्राहक होते किंवा आपले जे काही सभासद होते 28 लोक होते तर त्या लोकांना काय केलं? माफक दरामध्ये जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या वस्तू उपलब्ध करून दिल्या. म्हणजे खाजगी व्यापाऱ्याकडून त्या वस्तू खरेदी करण्यासाठी जी काही जास्त किंमत मोजावी लागत होती तर त्यापेक्षा कमी किमतीमध्ये हे जे काही ग्राहक भांडार होतं त्या ग्राहक भांडारामधून या रॉसडेल येथील जे काही विणकाम करणारे कामगार आहेत तर त्या कामगारांना त्या वस्तू कमी दरामध्ये कमी किमतीमध्ये प्राप्त झाल्या, उपलब्ध झाल्या. मग सुरुवातीला फक्त 28 लोकांना या संस्थेचं सभासत्व प्राप्त केलेलं होतं. मग इतर लोकांच्या त्या रॉसडेल या गावातील जे काही इतर लोक आहेत तर त्या लोकांच्या लक्षात आलं की या
ग्राहक भांडारामधून काय होतंय, कमी दरामध्ये आवश्यक असणारे जे काही वस्तू व सेवा आहेत किंवा जीवनावश्यक वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा प्राप्त होतात, आपला आर्थिक फायदा होतोय, खाजगी व्यापाऱ्याकडून होणारी लुटवणूक किंवा फसवणूक त्यामुळे थांबली जाते, तेव्हा आपण सुद्धा या संस्थेचं सभासत्व प्राप्त केलं पाहिजे. आणि त्यामुळं जवळजवळ आणखी 72 लोकांना म्हणजे एकूण या संस्थेची जी काही सभासद संख्या आहे तर ती सभासद संख्या 72 वर पोहोचली. मग ही संस्था आपले जे काही ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना वेगळ्या प्रकारचं जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या वस्तू माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पडत होत्या, किराणा माल माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पडत होत्या, इतर जे काही वस्तू आहेत मेणबत्तीसारख्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तू, इतर जे काही वेगळ्या प्रकारच्या लहान मुलांसाठी आवश्यक असणारे जे काही खेळणे आहेत तर तशा प्रकारच्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तूसुद्धा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य हे ग्राहक भांडार किंवा ही ग्राहक सहकारी संस्था पार पडत होती. आणि पुढे चालून या ग्राहक भांडाराचं जे काही नामकरण आहे तर ते नामकरण असं केलं, रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड. काय नामकरण केलं विद्यार्थी मित्रांनो, याच ग्राहक भांडाराचं म्हणजे रॉसडेल येथे स्थापन करण्यात आलेलं जे काही ग्राहक भांडार आहे तर त्या ग्राहक भांडाराचं रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड अशा प्रकारचं जे काही नामकरण आहे तर ते नामकरण करण्यात आलं. आणि ही संस्था आपले जे काही ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांना आवश्यक असणारे जे काही वस्तू सेवा आहे तर त्या वस्तू सेवा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहेत तर ते कार्य पार पडत होते. तर अशा पद्धतीनं ही जी काही जागतिक सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास सांगितलेला आहे. तर ही जी काय औद्योगिक क्रांती आहे तर त्या औद्योगिक क्रांतीमुळे विपरीत परिणाम कोणता झालेला होता तर इंग्लंडमध्ये जे काही लघु आणि कुटीर उद्योग आहेत तर ते लघु आणि कुटीर उद्योग मात्र बंद पडलेले होते. त्या लघु आणि कुटीर उद्योग चालवणारे जे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींवर म्हणजे बेरोजगारीची जी काय अवस्था आहे तर ती अवस्था आलेली होती किंवा त्या प्रसंगाला त्यांना सामोरं जाण्याची जी काही वेळ आहे तर ती वेळ या औद्योगिक क्रांतीमुळे आलेली होती. तर अशा प्रकारे या जागतिक सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास सहकार तज्ञांना सांगितलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक यामधलं पाहायचा की भारतातील सहकार चळवळीचा इतिहास. तर इंग्लंडमध्ये जे काही औद्योगिक क्रांती झाली तर त्या औद्योगिक क्रांतीचा भारतामध्ये सुद्धा विपरीत अशा प्रकारचा जो काही परिणाम आहे तर तो परिणाम झालेला होता. म्हणजे भारतामध्ये सुद्धा काय होऊ लागलं की इंग्लंडमध्ये तयार झालेली काही यंत्रसामुग्री आहे तर ती यंत्रसामुग्री भारतीय जे श्रीमंत लोक होते भारतातील तर त्या लोकांनी ती यंत्रसामुग्री आयात केली. आपल्या भारतामध्ये सुद्धा कंपन्यांची उभारणी केली, यंत्राच्या साह्यानं तेही उत्पादन करू लागले. त्यामुळं हे जे काही कंपनी मालक आहे तर या कंपनी मालकांना सुद्धा इंग्लंड प्रमाणच काय केलं की आपल्या कंपन्यांमध्ये यंत्राच्या साह्यानं वस्तूचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन करण्यास प्रारंभ केला. मग त्याचा परिणाम काय झाला की आपल्या भारतामधले जे काही लघु आणि कुटीर उद्योग आहेत तर ते उद्योग सुद्धा बंद पडले. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लघु आणि कुटीर उद्योग केले जात असत तर ते लघु आणि कुटीर उद्योग त्यामुळे काय झालं बंद झाले. आणि मग ग्रामीण भागातील लोक काय करू लागले तर रोजगार मिळवण्यासाठी शहरी भागाकडे त्यांनी धाव घेतली. मग शहरामध्ये ज्या काही कंपन्या अस्तित्वात आलेल्या होत्या औद्योगिकरणामुळे तर त्या कंपन्यांमध्ये हे ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत तर त्या लोकांचे जे काही लोंढे आहेत तर ते लोंढे रोजगार मिळवण्यासाठी येऊ लागले. आणि मग या कंपनी मालकांना त्याचा फायदा घेतला की या कामगारांमध्ये काम मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. कारण काम देणाऱ्यांची संख्या लिमिटेड होती, मर्यादित होती आणि काम मागणाऱ्यांची जी काही संख्या आहे तर ती संख्या मात्र अमर्याद होती. त्यामुळं काम मिळवणाऱ्यांमध्ये काम मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आणि त्या स्पर्धेचा फायदा या कंपनी मालकांना किंवा उद्योजकांना घेतला. मग भारतामध्ये सुद्धा काय परिस्थिती किंवा काय चित्र निर्माण झालं की या कामगारांकडून हे जे काही कंपनी मालक आहेत तर ते कंपनी मालक जास्त वेळ काम करून घेत असत, त्यांना कमी वेतन देत असत, त्यांना इतर सुविधांपासून वंचित ठेवत असतात. मग अशा प्रकारचे जे काही अन्याय आहेत, अत्याचार आहेत किंवा अशा प्रकारची जी काही आर्थिक शारीरिक फसवणूक लुटवणूक आहे तर ती फसवणूक लुटवणूक हे भारतामधले जे काही कंपनी मालक आहेत तर ते कंपनी मालक सुद्धा या कामगारांची करू लागले. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे प्रचंड अशा प्रकारचं मागणीपूर्व वस्तूंचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन होऊ लागलं. आणि मग इंग्लंडमध्ये उत्पादित झालेल्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तू इतर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विक्रीसाठी निर्यात होऊ लागल्या. भारतामध्ये सुद्धा त्या वस्तू येऊ लागल्या. आणि मग भारतामध्ये त्या वस्तू आल्यानंतर पुन्हा भारतीय लोकांनी ज्या कंपन्या उभारलेल्या होत्या तर त्या लोकांनी आपल्या कंपनीमधून वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर या यंत्राच्या साह्यानं निर्माण केलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आकर्षक होत्या.
त्यांचा उत्पादन खर्च कमी होता आणि त्यामुळे त्या वस्तूंची जी काही किंमत आहे तर ती किंमत सुद्धा कमी होती. त्यामुळे लोक काय करू लागले, या लघु आणि कुटीर उद्योगामधून उत्पादित केलेल्या वस्तूंपेक्षा कमी किमतीमध्ये या वस्तू प्राप्त होत होत्या. त्यामुळं लोक कंपन्यांना उत्पादित केलेल्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तू खरेदी करू लागले. या लघु आणि कुटीर उद्योगामधून निर्माण केलेल्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तू ग्राहक खरेदी करीनासे झाले. मग भारतामधले सुद्धा लघु आणि कुटीर उद्योग बंद पडले. मग त्याचाही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत अशा प्रकारचा जो काही परिणाम आहे तर तो परिणाम झालेला आहे. आणि त्याच कालखंडामध्ये शेतकऱ्यांची जी काही अवस्था आहे तर ती अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. कारण लघु आणि कुटीर उद्योग बंद पडले. अनेक शेतकरी काय करायचे, आपला शेती व्यवसाय करण्याबरोबर लघु आणि कुटीर उद्योग आपल्या भारतामध्ये करत असतात. मग लघु आणि कुटीर उद्योग या औद्योगिक बंद पडल्यामुळे काय झालं की शेतीवर पडणारा जो काही ताण आहे तर तो ताण वाढला. अनेक लोकांना शेतीमध्येच रोजगार उपलब्ध होऊ लागला. परंतु शेती ही मर्यादित असल्यामुळं कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना त्या शेतीवर पूर्णवेळ रोजगार उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची जी काय अवस्था आहे तर ती अवस्था सुद्धा अत्यंत बिकट अशा प्रकारची झालेली होती. मग शेतकऱ्यांना आपल्या ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी शेतीमधून मिळणारे जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न अपुरं पडत होतं. त्यामुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणाकडे जावं लागत होतं, खाजगी सावकाराकडे जावं लागत होतं. आणि खाजगी सावकाराचा मुख्य उद्देश नफा कमवणं असतो आणि मग त्यासाठी तो कुठल्या गैरमार्गाचा अवलंब करत असतो. हे आपण पाहिलंय की व्याजानं दिलेली जी काही रक्कम आहे किंवा कर्जावर रक्कम आहे तर तिच्यावर जास्त व्याजदर आकारणं, मध्यंतरी जमा केलेल्या रक्कम हिशोबामध्ये न धरणं आणि तारण ठेवलेली मालमत्ता वेळेप्रसंगी लुबाडणं अशा गैरमार्गाचा अवलंब हे खाजगी सावकार करत असतात. तेव्हा या खाजगी सावकाराच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आपल्या भारतामध्येच मुंबई हा जो काही प्रांत आहे या प्रांतामध्ये जे काही बडोदा हे जे काही गाव किंवा शहर होतं तर या शहरामध्ये प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी 5 फेब्रुवारी 1889 एक अन्योन्य सहाय्यकारी मंडळी लिमिटेड नावाची एक पतसंस्था स्थापन केली. आणि या पतसंस्थेमधून काय कार्य करण्यास प्रारंभ केला तर जे भारतीय शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या तावडीतून सुटण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी त्यांना माफक व्याजदराने कर्जपुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा या अन्योन्य सहाय्यकारी मंडळी नावाची जी काही पतसंस्था 5 फेब्रुवारी 1889 प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी स्थापन केलेली होती. तर या संस्थेमधून कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पाडण्यास सुरुवात केली. तर आपल्या भारतामध्ये ज्या काही सहकारी संस्था अस्तित्वात होत्या, कार्यरत होत्या तर त्या संस्थांना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं नव्हतं. आणि त्यामुळं सभासदांनाही कर्ज, बिगर सभासदांनाही कर्ज, दिलेल्या कर्जाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष द्यायचं नाही, कर्ज वसुली संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्यायचे नाहीत, कर्ज वसुलीकडेही दुर्लक्ष. त्यामुळं अनेक संस्था कशा बनल्या, दिवाळखोर बनल्या. सभासदांना घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही आणि बिगर सभासद कर्ज घेतल्यानंतर पुन्हा त्या पतसंस्थेकडे फिरकलीच नाही. म्हणून या संस्थांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त करून द्यावं. जर सभासदांना कर्ज दिलं किंवा या संस्थांनी आपली सर्व कार्य नियमाला अनुसरून पार पाडावी, फक्त सभासदांनाच सुविधा पुरवाव्यात, सभासदांनाच कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, यासाठी सहकारी संस्थेला प्रथमतः कायदेशीर अस्तित्व प्राप्त करून देणं आवश्यक आहे. आणि जर सभासदाने घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर संस्थेला त्या सभासदाच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागता आली पाहिजे. आपलं दिलेलं जे काही कर्जावर रक्कम आहे किंवा कर्ज आहे तर ते कर्ज न्यायानं किंवा कायद्यानं वसूल करता आलं पाहिजे. तर यासाठी मग ब्रिटिश सरकारनं काय केलं भारतामध्ये की सर एडवर्ड लॉ म्हणजे सहकार चळवळीचा अभ्यास करण्यासाठी अनेक समित्यांची स्थापना केली. आणि सर एडवर्ड लॉ यांच्या ही एक समिती स्थापन केलेली होती. आणि या समितीनं सहकार चळवळीचा अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर केला. आणि त्या समितीनं आपल्या अहवालामध्ये असं म्हटलेलं होतं की जर सहकार चळवळ चांगल्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये कार्यान्वित करायची असेल तर त्यासाठी सहकार चळवळीला प्रथमतः काय करणं आवश्यक आहे, कायदेशीर अस्तित्व प्राप्त करून देणं आहे. सहकार चळवळी संदर्भात कायदा संमत करणं आवश्यक आहे. म्हणजे संस्था स्थापनेपासून ते संस्था विसर्जनापर्यंत ज्या विविध प्रक्रिया संस्थेमधून पार पाडल्या जातात तर त्या संदर्भात कायदा करणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष या सर एडवर्ड लॉ समितीनं आपल्या अहवालामध्ये काढलेला होता. मग या समितीनं केलेली जी काही शिफारस आहे तर त्या शिफारशीनुसार आपल्या तत्कालीन जे काही भारतातलं ब्रिटिश सरकार होतं तर त्या ब्रिटिश सरकारनं काय केलं, भारतातील सहकार चळवळी संदर्भात एक कायदा संमत केला. पहिला भारतीय सहकार कायदा मंजूर केला आणि तो कायदा केव्हा 1904 मध्ये संमत केला, मंजूर केला. म्हणून या कायद्याला 1904चा पहिला भारतीय सहकार कायदा म्हणून ओळखलं जातं. आणि या कायद्यामध्ये तरतूद अशी केली की या कायद्यानुसार पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करता येते.
आणि मग या संस्था कायद्यानुसार स्थापन झाल्यामुळं या संस्थेला आपलं जे काही सर्व कार्य आहे तर ते कार्य सुद्धा कायद्याला अनुसरून पार पाडावं लागत. तर अशा प्रकारची जी काही तरतूद आहे तर ती तरतूद कायद्यामध्ये केली आणि त्या तरतुदीनुसार त्या कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन होऊ लागल्या. म्हणजे या कायद्यानुसार 1904चा जो पहिला भारतीय सहकार कायदा आहे तर या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये बिगर पतपुरवठा करणारे म्हणजे वेगळ्या प्रकारच्या वस्तू व सेवा पुरवणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था स्थापन करता येत नव्हत्या. फक्त पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करता येत होत्या. तर हा या पहिल्या सहकार कायद्यामधील एक दोष होता किंवा उणीव होती. म्हणजे बिगर पतपुरवठा करणाऱ्या संस्था स्थापन करता येत नव्हत्या, त्यांची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करता येत नव्हती, त्यांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नव्हतं, त्या संस्थांनी केलेले व्यवहार कायदेशीर ठरत नव्हते. फक्त पतसंस्थांची स्थापना करता येईल, त्यांनाच कायद्यानं व्यवहार करता येतील आणि त्यांनीच केलेले व्यवहार कायदेशीर ठरतील. अशा प्रकारची तरतूद या पहिल्या सहकार कायद्यामध्ये केलेली होती. म्हणजेच पहिल्या सहकार कायद्यामधल्या उणिवा दूर करण्यासाठी पुन्हा आपल्या भारतामध्ये ब्रिटिश सरकारने 1912ला दुसरा भारतीय सहकार कायदा संमत केला. मग या कायद्यामध्ये काय तरतूद केली की या कायद्यानुसार पतसंस्था आणि बिगर पतसंस्था अशा दोन्ही प्रकारच्या संस्था स्थापन करता येतील आणि त्या तरतुदीनुसार आपल्या भारतामध्ये पतसंस्था आणि बिगर पतसंस्था अशा दोन्ही प्रकारच्या संस्था स्थापन होऊ लागल्या किंवा केल्या जाऊ लागल्या. आणि मग सभासदांना माफक व्याजदरानं कर्ज पुरवठा आणि आवश्यक असणाऱ्या जे काही वस्तू व सेवा आहेत तर त्या वस्तू व सेवा सुद्धा माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं कार्य या वेगळ्या प्रकारच्या ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्था पार पडू लागल्या. पुढे चालून आपल्या भारतामध्ये ब्रिटिश सरकारनं काय केलं, 1919 मध्ये मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा जो आहे तर तो कायदा मंजूर केला. मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा 1919 मध्ये आपल्या भारतामध्ये ब्रिटिश सरकारनं मंजूर केला आणि हा कायदा म्हणजेच काय तर 1919चा तिसरा सुधारित सहकार कायदा होय. मग या कायद्यामध्ये म्हणजे 1919चा तिसरा भारतीय सुधारित सहकार कायदा या कायद्यामध्ये काय तरतूद केले की केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असणारी सहकार चळवळ ही प्रांत सरकारच्या अखत्यारीमध्ये देण्यात येईल अशा प्रकारची तरतूद केली. आणि या तरतुदीनुसार काय झालं, केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये असणारी सहकार चळवळ ही प्रांत सरकारच्या ताब्यामध्ये देण्यात आली. म्हणजे प्रांत सरकारला आपल्या प्रांतातील सहकार चळवळी संदर्भात कायदे करण्याचा अधिकार प्राप्त झाला, सहकार चळवळीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि सहकार चळवळीचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून आणण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी या प्रांत सरकारवर सोपवण्यात आली. मग सहकार चळवळ प्रांत सरकारकडे आल्यानंतर सर्वात पहिला प्रांतीय सहकार कायदा तयार करण्याचा जो काही बहुमान आहे तर तो बहुमान आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रांतानं मिळवला तर हा बहुमान सर्वात प्रथम आपला जो काही मुंबई प्रांत आहे तर त्या मुंबई प्रांतानं पटकावलेला मिळवलेला आहे. 1925 मध्ये पहिला प्रांतीय सहकार कायदा मुंबई प्रांतानं तयार केला आणि प्रांतीय सहकार कायदा तयार करण्याचा बहुमान या मुंबई प्रांतानं मिळवला. आणि मग याच धर्तीवर 1929 मध्ये मद्रास प्रांतानं दुसरा प्रांतीय सहकार कायदा संमत केला आणि मग इतर प्रांतांनी आपल्या प्रांतातील जी काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळी संदर्भातले जे काही कायदे आहेत तर ते कायदे संमत केले. मग आपल्या भारतातील काही सहकार चळवळ आहे आणि या सहकार चळवळीच्या माध्यमातून लोकांना जो काही पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो तर या पतपुरवठ्याची जी काही रचना आहे तर ती रचना त्रिस्तरीय झालेली आहे. म्हणजे सभासदांना आपल्या ग्राहकांना अल्पकालीन कर्ज दिलं जातं, मध्यमकालीन कर्ज दिलं जातं, दीर्घकालीन कर्ज दिलं जातं. तर हा जो काही कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य या पतसंस्था पार पडत असतात. तर या पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्थांची रचना ही त्रिस्तरीय झालेली आहे. आणि हे 3 स्तर कोणते आहेत तर प्राथमिक स्तर, जिल्हा स्तर आणि राज्य स्तर. तर प्राथमिक स्तर म्हणजे गाव पातळीवर या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात आणि जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन झालेल्या असतात आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँका स्थापन झालेल्या असतात. म्हणजे खेड्यातील किंवा गावातील अनेक व्यक्ती एकत्र येऊन गाव पातळीवर किंवा म्हणजेच प्राथमिक स्तरावर प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था स्थापन करत असतात. या प्राथमिक स्तरावर स्थापन झालेल्या सर्व प्राथमिक सहकारी संस्था संघटित होऊन जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करत असतात आणि सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका संघटित होऊन आणि राज्य स्तरावर स्थापन झालेले काही इतर संघीय संस्था आहेत तर त्या संस्था संघटित होऊन राज्य स्तरावर काय करत असतात तर राज्य सहकारी बँकेची किंवा शिखर बँकेची स्थापना करत असतात. म्हणजे शिखर बँकेचे सभासद कोण असतात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद कोण असतात, प्राथमिक सहकारी संस्था आणि प्राथमिक सहकारी संस्थेचे सभासद कोण असतात तर व्यक्ती असतात. तर अशा पद्धतीनं पतपुरवठा करणारी जी काही संस्था आहे तर त्या संस्थांची ही जी काही रचना आहे तर ही रचना त्रिस्तरीय झालेली आहे. तर आपल्या देशातील जे काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीचा विकास घडून यावा म्हणून काय करण्यात आलेलं आहे तर 1 एप्रिल 1935ला आपल्या भारतामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे 1 एप्रिल 1935ला आपल्या भारतामध्ये
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर या बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. तर या बँकेचं सर्व पतसंस्थांवर आणि आपल्या देशामध्ये कार्यरत असणारे जे काही इतर बँका आहेत तर त्या बँकांवर नियंत्रण राहावं, त्या बँकांनी आपलं सर्व कार्य सुरळीतपणे एकसारख्या पद्धतीनं पार पाडावं, यासाठी 1935ला आपल्या भारतामध्ये जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे किंवा केंद्रीय बँक आहे तर त्या केंद्रीय बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1944ला प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी अर्थपुरवठा समितीची स्थापना करण्यात आली की शेती क्षेत्राला कर्जपुरवठा कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. जो कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जातोय तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जातोय का, योग्य वेळी उपलब्ध करून दिला जातोय का, त्याचा वापर शेतकरी योग्य पद्धतीनं योग्य कारणासाठी करतात का, तर या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी एक कृषी अर्थपुरवठा समिती स्थापन करण्यात आली. आणि या समितीनं या कृषी क्षेत्राला जो काही कर्जपुरवठा केला जातो या पतसंस्थांमार्फत तर त्याचा अभ्यास करून आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल शासनाला सादर केला. 1945मध्ये RG सर्या समितीची आपल्या भारतामध्ये स्थापना करण्यात आली. आणि या समितीवर काय सहकार नियोजन समिती म्हणजे सहकार चळवळीच्या माध्यमातून दुर्बल घटकांचा जो काही विकास आहे, आपल्या देशाचा जो काही विकास आहे तर तो विकास कशा पद्धतीनं घडून आणता येईल या संदर्भातलं जे काही नियोजन आहे तर ते नियोजन करण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी या समितीवर सोपवलेली होती. आणि त्या समितीनं नियोजनासंदर्भातला अभ्यास करून आपला जो काही अहवाल आहे तर तो अहवाल ब्रिटिश सरकारला सादर केला. त्यानंतर 1949ला पुरुषोत्तमदास ठाकरदासी या तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. आणि या समितीला काय जबाबदारी सोपवली तर ग्रामीण बँकिंग व चौकशी म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या काही बँका आहेत पतसंस्था आहेत तर त्या पतसंस्था आपलं कार्य कशा पद्धतीनं पार पाडत आहेत, शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देतात का, त्यांच्या मागणीनुसार त्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो का, आणि त्या कर्जाची परतफेड वेळेवर करण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. आणि या बँकांमुळं ग्रामीण भागातील जो काही शेतकरी आहे आणि ग्रामीण भागातील जो काही शेती व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाचा विकास घडून येण्यासाठी कितपत मदत झालेली आहे तर याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतर 1951ला आपल्या भारतामध्ये AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. कुठल्या समितीची तर अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. संपूर्ण भारतामध्ये या जे काही पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत तर त्या संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य कशा पद्धतीनं पार पाडत आहेत म्हणजे नियमाला अनुसरून पार पाडत आहेत की नियमाचं उल्लंघन करून पार पाडत आहेत, पुरेशा प्रमाणात अर्थपुरवठा उपलब्ध करून देतात का, त्याची वसुली दिलेलं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जाची वसुली वेळेवर होते का, त्याचबरोबर दिलेलं जे काही कर्ज आहे तर त्या कर्जाचा वापर सभासद योग्य करण्यासाठी करतात किंवा नाही यावर लक्ष ठेवलं जातंय का. म्हणजे एकंदरीत आपल्या भारतातील जी काही पतपुरवठ्या संदर्भातली जी काही सुविधा आहे तर ती सुविधा कशा पद्धतीनं कार्यान्वित आहे तर याचा अभ्यास करण्यासाठी हे AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची स्थापना करण्यात आली. आणि या समितीनं संपूर्ण भारतातील ग्रामीण भागातील काही पतपुरवठ्या संदर्भातल्या सुविधा आहेत तर त्या सुविधेचा अभ्यास केला. आणि आपला जो काही अहवाल आहे तर तो अहवाल तयार करून तो 1954मध्ये आपल्या शासनाला सादर केला. आणि त्याच समितीनं आपल्या अहवालामध्ये असं म्हटलेलं होतं की भारतातील जी काही सहकार चळवळ आहे तर ती सहकार चळवळ ही तिची अधोगती झालेली आहे, तिचा विकास झालेला नाही, परंतु तिचा विकास होणं आवश्यक आहे. म्हणजे भारतातील जनतेच्या दृष्टीनं ही जी काही सहकार चळवळ आहे तर ही सहकार चळवळ विकसित होणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा जो काही निष्कर्ष आहे किंवा अशा प्रकारचं जे काही मत आहे तर ते मत या समितीनं आपल्या अहवालामध्ये नमूद केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं भारतातील सहकार चळवळीचा जो काही इतिहास आहे तर तो इतिहास सहकार तज्ज्ञांना सांगितलेला आहे.